अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। मुलीचे लैंगिक शोषण करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात परतवाडा येथील अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून तपासादरम्यान आतापर्यंत 8 पीडितांचे तब्बल 18 व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आले आहे। 11 तारखेला परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मात्र धक्कादायक बाब म्हणजे 5 दिवस उलटूनही एकही पीडित मुलगी किंवा तिचे कुटुंबीय तक्रारीसाठी पुढे आलेले नाही। दरम्यान भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे। तक्रारदारांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला आहे। मी पहिल्या दिवसापासून आवाहन करीत आहे की नवीन पोक्सो कायद्याअंतर्गत नाव हे गुप्त ठेवले जाते आणि जर कोणी पुढे पीडिता किंवा पीडितेच्या परिवारातील कोणी जर आलं नाही तर हे केस पुढे टिकणार नाही आणि जी पोक्सो कायदा अंतर्गत जे तपास पुढे म्हणजे जो करायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित होणार नाही आणि पुढे अगर त्याला समजा आपल्याला अजून काही माहिती उलगडायची असेल पोलिसांना तर ती पण उलगडणार नाही। त्याच्यामुळं मी शहरातील ज्या पीडित मुली आहेत, जे परिवार आहेत, त्यांना मी नम्र आवाहन करतो, पहिले आधी पण केलेलं आहे की त्यांनी किमान पुढे येऊन गुप्त पद्धतीनं, कारण दामिनीच्या अंतर्गत महिला SITच्या अंतर्गत जे समिती नेमलेली SIT नेमलेली आहे त्या समितीतही महिला पोलीस अधिकारी तिथे त्यांचा समावेश आहे, अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्याच्यामुळं इथं बयान न घेता आपण बाहेर बयान म्हणजे बाहेर बयान घ्यायला लावू, जे काय करता येईल गुप्त पद्धतीनं आणि गुप्त राहते नाव एवढं मात्र 100% खरं आणि त्याच्यामुळं समोर यावं आणि आपला जबाब नोंदवावा। तो गुप्त राहील, तो कोर्टात सुद्धा गुप्त राहील, जेणेकरून ज्या नराधमाला ज्यांनी लैंगिक शोषण केलेलं आहे त्याला शिक्षा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल असं मी कळकळीचं आवाहन करत आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे। त्यापैकी 4 आरोपींना नुकतेच न्यायालयात हजर करण्यात आले असून उर्वरित 4 आरोपींची आधीच सुनावणी झाली आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास यंत्रणेला आता या अटकांमुळे अधिक गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या संवेदनशील प्रकरणात पीडितांनी पुढे येऊन न्याय मिळवण्यासाठी सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जनसमर्थन न्यूज, परतवाडा, जिल्हा अमरावती।